एका जंगलामध्ये एक हत्ती आपल्या मुलांसोबत राहत होता. हत्तीचं पिल्लू खूपच खोडकर होतं. ते खूप कोड्या काढत असत. एके दिवशी असंच ते नदीत आंघोळीला गेले होते. त्या झाडावर एक चिमणी बसली होती. ती चिमणी त्या हत्तीच्या पिल्लाची सगळी खोड्या पाहत होती. हत्ती इकडून तिकडं खोड्या काढत होतं, नदीत इकडून तिकडं पोहत होतं. हे सगळं ती चिमणी बघत होती. हे बघून त्या चिमणीला खूप आनंद होत होता. त्या चिमणीला त्या हत्तीच्या पिल्लासोबत मैत्री करायची होती, म्हणून ती हत्तीच्या पिल्लाजवळ आली. काय रे हत्ती दादा, तू खूपच खोडकर आहेस रे, तू माझ्याशी मैत्री करशील का? यावर हत्तीचं पिल्लू रागवलं. काय ग चिमणी, तुला कळतंय का तू कुणाशी बोलते? मी या जंगलातील सगळ्यात शक्तिमान प्राण्याचं पिल्लू आहे. मला नाही करायची तुझ्याशी मैत्री, तू जा निघून इथून. असं म्हणून ती चिमणी नाराज होऊन परत तिच्या घरी गेली. मग त्यांची आंघोळ झाल्यावर ते घरी चालले होते. तेवढ्यात हत्तीच्या पिल्लूला एक ऊसाचं शेत दिसतं. त्याला ऊस खायचा असतो, पण हत्तीचं लक्ष नसतं की आपलं पिल्लू ऊस खायला गेलं आहे. त्या शेतात ते जाऊन ऊस खाऊन त्या शेताची नासाडी करते. तेवढ्यात तिथे एक शिकारी येतो. शिकारी आल्यावर हत्ती आपल्या घरी जायला निघतो, तर बघतो तर काय, तो रस्ता चुकतो. तो जंगलामध्ये भटकतो, त्याला सापडत नाही. मग तो एका झाडाखाली रडत रडत बसतो. त्याला घरी जायचं असतं. तेवढ्यात तिथे चिमणी येते. चिमणी म्हणते, काय रे हत्ती दादा, काय झालंय तुला? हत्ती म्हणतो, चिवताई चिवताई, मी माझ्या घरचा रस्ता विसरलो आहे, मला घरी जायचं आहे. त्यावर चिमणी म्हणाली, तू रडू नको, मी तुला घरी नेऊन सोडते. मग ती चिमणी हत्तीच्या पिल्लूला तिच्या घरी नेऊन सोडते. त्यावर हत्तीचं पिल्लू चिवताईला त्याचे आभार मानते. चिवताईला म्हणते, चिवताई चिवताई, मला माफ कर, मी तुला खूप चुकीचं समजलं, आपण दोघं मित्र होऊ शकतो. मग ते दोघे खूप छान मित्र झाले.